तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आली आज म्हणजे आपण फिटिंग करून जवळजवळ येईल मला वाटतं 7-8 महिने झाले. 7-8 महिने झाले. त्याच्यामध्ये गाडी सरांनी बरीच चालवली. सर सांगतील आता किती चालवली आहे. आणि याच्यामध्ये जे आपण किट इन्स्टॉल केलं होतं तो मिजोचं 4 इंजेक्टर ही व्हेन्यू आहे, हुंडाईची व्हेन्यू 2021चं मॉडेल आहे. 2022 ची गाडी आहे माझी. हां, आणि 2022 पासून मी पेट्रोल वेरियंटवर गाडी वापरतो. जवळजवळ 60 ते 5,000 किलोमीटर गाडी वापरते. आता आपण फिटिंग केलं तेव्हा किती किलोमीटर होतं गाडीचं? 5,000 होतं. 65,000 किलोमीटर. 65 होतं. आता जवळजवळ 18,000 निघाले माझं सीएनजी बसवलं. आपण सीएनजी फिटिंग करून फक्त सीएनजीवर 18,000 झाले. हो, सीएनजीवर 18,000 किलोमीटर झाले. ही व्हेन्यू 2022 आहे ना? 2022 ची व्हेन्यू आहे, हुंडाईची व्हेन्यू आहे. 4 इंजेक्टर मध्ये हिच्या नंतरचे मॉडेल आले सगळे व्हेन्यू आणि सोनेट मध्ये ते 8 इंजेक्टर मध्ये आले. ही 4 इंजेक्टर मध्ये हीच इंजिन सेम i20 मध्ये पण येतं, व्हेन्यू मध्ये येतं, सोनेट मध्ये येतं. तर ह्या सगळ्या गाड्यांमध्ये हेच इंजिन येतं. त्याच्यानंतर ती आपली आता इथं दारात आवरा उभी आहे, तर हिचं पण इंजिन सेमच आहे. म्हणजे हिचं जे इंजिन 1.2चं इंजिन आहे सेम इंजिन याच्यामध्ये येतं. आणि गाडीचं परफॉर्मन्स वगैरे ह्या इंजिनला आहे ना एकदम बेस्ट आहे. ह्या इंजिनला परफॉर्मन्स चांगला येतो. सर आता परफॉर्मन्स कसा वाटतं सीएनजीवर? परफॉर्मन्स मला पेट्रोलपेक्षा गाडी सीएनजीला बेस्ट वाटला. चांगलं वाटतं ना? एकदम बेस्ट वाटलं. आणि फिटिंग याची एकदम आपल्यातून फिटिंग केलेली आहे. एकदम बेस्ट गाडी फिटिंग. आता फिटिंग मी आपण आता फिटिंग दाखवली नाही, एकदा फिटिंग दाखवतो म्हणजे आपण कशाबद्दल बोलतो लोकांना आहे. आणि असं वाटत नाही गाडी आपण बाहेर फिटिंग केली. गाडीचं सस्पेन्शन, मायलेज, पिकअपला अजिबात घाटा सुद्धा पुढे गाडीचा असा कुठलाही प्रॉब्लेम नाही. एसी असू द्या, काही असू द्या, काहीच नाही. एकदम बेस्ट केलेलं. आणि आपण बऱ्याच वेळा आता आम्ही काय केलं म्हणजे याच्या आधी सगळं फिटिंग झाल्यावर व्हिडिओ घेतो आपण. फिटिंग झाल्या घेतो, कारण बाहेरचे असतात, लांबचे असतात, लोक यायला मिळत. आता तुमचंच किती 8 महिन्यानंतर आपल्याला वेळ मिळालाय. तर असंच आहे. सरांचं पण आपण त्यावेळेस करायचा वेळ नव्हता, संध्याकाळचा उशीर झाला होता म्हणून राहून गेलो होतं. आज 18,000 किलोमीटर नंतर आपण हा रिव्ह्यू घेतोय थोडक्यात. आणि त्याच्यानंतर जो मिळतो, आपण बऱ्याच वेळा कस्टमरचं बरेच लोक विचारतात की त्यांचा नंबर द्या. काही वेळेला नंबर देणं म्हणजे मला चुकीचं वाटतं की नंबर माहिती तुम्ही कामात असाल, कोणतरी तुम्हाला फोन करून काहीतरी वेगळा त्रास देणार, तर त्याच्यामुळे फोन नाही. पण आता ही जी गाडी आहे तुम्ही बघू शकता, म्हणजे आमचे जे व्ह्यूअर्स आहेत ज्यांचे काही प्रश्न असतात की बाबा नंतर व्हिडिओ घ्या, तर हा नंतर आपण 18,000 नंतर घेतोय. 18,000 नंतर म्हणजे परफेक्ट झाला. हा, परफेक्ट आहे. अजून काहीच प्रॉब्लेम नाही. काय करणं 500,000 किलोमीटर वाटतं पिकअप, पण मला 18,000 पिकअप पेट्रोलपेक्षा भारी वाटतं. चांगलं वाटतं. अजून सुद्धा चांगलं आहे. आणि आता मी काय करतो, आता फिटिंग दाखवतो. आपण परफॉर्मन्स बघितलं, परफॉर्मन्सचा रिव्ह्यू घेतला, फिटिंग दाखवतो. म्हणजे सर कशाबद्दल बोलतोय, मी कशाबद्दल बोलतोय की फिटिंग क्वालिटी 18,000 किलोमीटर नंतर सुद्धा तशीच्या तशी अजून कुठलंही पार्ट नाही, पुढे वाजत नाही, काहीच होत नाही गाडीमध्ये. काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये, कसलाही प्रॉब्लेम नाही. तर ते फिटिंग व्यवस्थित मी आता फिटिंग दाखवतो, म्हणजे पुढचं आणि मागचं आपण दोन्ही त्याला हे करून घेऊ. ठीक आहे, चल. तर हुंडाई व्हेन्यू हिचं आपण इंजिन बे बघतोय प्रॉपर. म्हणजे सगळं असं आपण टॉप वरून जर बघितला, जे काही कंपोनेंट आपण त्याच्यामध्ये बसवलेत, कंपोनेंट जे बसवलेत आपण त्याच्यामध्ये, ते सगळे आपण बघू शकतो. म्हणजे सगळं व्यवस्थित नीट अँड क्लीन असं नाही का, फिटमेंट प्रॉपर आखीव रेखीव पद्धतीने त्याचं जे जागेचं सिलेक्शन आहे. जर म्हणजे रेड्युसर बसायचं असेल, रेड्युसर कुठं बसला पाहिजे, फिलिंग वॉल कुठं बसला पाहिजे, त्याची जी पायपिंगची बेंडिंग आहे ती कशी झाली पाहिजे, हे सगळं त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे आपण आता या ठिकाणावरून सुरुवात करू. जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा रेड्युसर बसलाय. रेड्युसर बसवण्यासाठी आपण प्रॉपर ब्रॅकेट बनवलाय, फॅब्रिकेटेड. म्हणजे तो तुम्ही किती त्याला हलवलं तरी हलणार नाही, असं प्रॉपर ब्रॅकेट झालाय. त्याच्यानंतर या ठिकाणी फिलिंग वॉल बसलाय. आणि फिलिंग वॉल बसवल्यानंतर ती त्याची पायपिंग झाली. ती पायपिंगचं आपण बेंडिंग बघू शकतो. म्हणजे सगळे प्रॉपर तिला बेंड केलेलं आहे व्यवस्थित पद्धतीने. त्याच्यानंतर त्याच्या खालून जी येणारी वायरिंग आहे त्याला व्यवस्थित टाय केली आहे त्याच्यावरती. आणि ही आपण इकडनं बघितलं वायरिंग, तर अशा प्रकारे हिचं वायरिंग करून आपण हे इकडनं वायरिंग सगळी टोटल वायरिंग ECM कडे गेली आहे. तर पाठीमागच्या बाजूला तिचं ECM लागलाय, त्यालाही ब्रॅकेट बनवलं. तर त्याच्यानंतर आपण इथून जर बघितलं, मॅप सेन्सर सरळ लागलाय, पायपिंग एकदम व्यवस्थित त्याच्या लेवलमध्ये, आखीव रेखीव. इंजेक्टर रेल बसवण्यासाठी सुद्धा आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो. मार्केटमध्ये कुणीच बनवत नाही, सगळे रेडीमेड पट्ट्या येतात बॉक्समध्ये, त्याच पट्ट्यांना बेंड करून याचं सगळं काम केलं जातं. म्हणजे पूर्ण CNG किटचं, म्हणजे रेड्युसरचं असेल त्याच्यामध्ये एक ब्रॅकेट पट्टी येते, त्याच पट्टीवर रेड्युसर बसवतात. सगळ्या गोष्टींसाठी पट्ट्या, म्हणजे आपण पट्टी जर तुम्हाला दाखवायची झाली तर ही अशी ज्याच्यावर ECM बसवलाय त्या पट्ट्या हलका पार्ट बसवण्यासाठी जो मी वापरलाय तो जड पार्ट आणि रेड्युसर बसवण्यासाठी वापरतात. अशा प्रकारे हा इंजिन बी आपण सगळं बघतोय व्यवस्थित फिट, म्हणजे नाही का फिटमेंट सगळं झालेलं आहे. त्याचं प्रॉपर जे पायपिंग झालंय त्याला प्रॉपर निपल, म्हणजे खाली आतल्या बाजूला असलं तरी पण निपल झालंय, वरच्या बाजूला असलं तरी निपल. आणि वायरिंग जर बघायची झाली तर ही सगळी वायरिंग आपली आहे. तर इथं जे पेट्रोल इंजेक्टर आहेत त्या पेट्रोल इंजेक्टरमध्ये मर्ज झाली आहे, ती वायरिंग पण आपली आहे सगळी टोटल. आणि इथं खाली जी दिसते ही कंपनीची वायर आहे, ही कंपनीची वायर आहे, ही वायर आपली आहे. तर इकडनं जी आली आहे ECM कडनं, आपला जो CNG ECM आहे त्याच्याकडनं आलेली वायरिंग सगळी आपण बघू शकतो या ठिकाणी. आणि इकडनं ही CNG इंजेक्टर. तर सगळं जे फिटमेंट आहे ते एकदम प्रॉपर, म्हणजे वाटणार नाही असं. वायरिंग वगैरे जे तिकडनं आली आहे ते सगळं इकडे येणाऱ्या सगळ्या कंपोनेंटसाठी जे वेगळ्या डायव्हर्ट केलंय, त्याला इकडे परत वेगळं डायव्हर्ट केलं, असं वेगवेगळं डायव्हर्जन करून प्रॉपर वायरिंग केली आहे.
अशा प्रकारे हा पुढचं इंजिन बेचा पार्ट आहे. मी एकदा जो बूट स्पेस आहे तो किती राहिला आणि टाकी कशी बसवली ते एकदा दाखव. तर अशा प्रकारे हा 14 किलोचा बाटला आपण याच्यामध्ये बसवला आहे आणि त्याच्यासाठीचं ब्रॅकेट आहे ते आपण प्रॉपर म्हणजे सगळ्या गाड्यांमध्ये करतो तसंच चेसी माउंटेड करतो. त्याच्यामुळे आतापर्यंत 18,000 किलोमीटरमध्ये 7-8 महिन्यांमध्ये सुद्धा गाडीचं कुठलंही म्हणजे त्याच्या ब्रॅकेटच्या याच्यामध्ये कुठलाही फरक नाही पडलेला आहे. प्रॉपर अल्टर करतो आपण त्याला ब्रॅकेट चेसी माउंटेड करण्यासाठी आणि हा इतका स्पेस म्हणजे गाडीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. स्टेपनी वगैरे तिच्या ओरिजिनल जागेवर आहे आणि सगळं व्यवस्थित फिटमेंट झालेलं आहे म्हणजे तिचं स्पेस वगैरे व्यवस्थित चांगला आलं आहे. अशा प्रकारे गाडीचं सगळं फिटिंग दाखवून झालं आहे. धन्यवाद.